खूप दिवस झाले आता बाहेरच्या गार्डनची साफसफाई केली नव्हती, म्हटलं आज थोडीशी करून घ्यावी। तरी तर मी चाफ्याचं झाड लावलेलं आहे आणि इतक्या त्याला शेळ्या खाऊन जातात की अजिबात ते झाड राखतच नाहीत, म्हणून जाळी वगैरे आणून लावली आणि आतापर्यंत खूप मोठं झाड आलं असतं, पण बरेच वेळा त्याला शेळ्यांनी वगैरे खाल्लं। त्याच्यानंतर जाळी लावली, आणखीन त्याला पॅक वगैरे करून ठेवायचं, त्याच्यातलं आतमधलं गवत वगैरे सगळं काढायचं, असं प्रत्येक वेळेस करत होते। आता म्हटलं आज पण थोडीशी साफसफाई करून घ्यावी, तर झाडं खूप वाढली होती बाहेरच्या साईडनी, तर थोडीशी कटिंग वगैरे करून घेतली आणि जे काही सगळे पाले वगैरे पडले होते ना, तर ते सुद्धा सगळे काढून घेतलेत आणि त्याच्या काही फरशा वगैरे बसवलेत ना, तर त्या मी आमच्या घरातल्या सगळ्यांनी मिळून बसवलेत, कारण आतमध्ये गार्डनला मला जागा पाहिजे होती म्हणून करून घेतली होती। त्या फरशावरती गच्चीवरती ठेवून दिल्या होत्या आणि कलर द्यायच्या वेळेस सगळ्या फरशा आणून इथं बाहेर करून घेतलेत। आणि आता इथं बघा आयडिया सुचली, कारण ती उंची कमी होती जाळीची, त्यामुळे अजून शेळ्यांनी खाल्लं असतं, म्हणून खालच्या साईडने विटा वगैरे ठेवल्या, नंतर ती जाळी उंचीला करून घेतली आणि बाहेरच्या साईडनं असं काही लावायचं म्हटलं की मग ते चांगलं दिसत नाही। तर बरेच ताईंनी प्रश्न विचारला होता की अर्चना कोण आहे, तर अर्चना माझी धाकटी जाऊ आहे, तर ती साफसफाई करते इथं आणि मस्तपैकी आमची इथं साफसफाई वगैरे करून झाली। आणि झाडं लावायचं कारण बाहेर म्हटलं की आपल्याला फ्रेश वाटतं वगैरे, आणि बाहेर गवत वगैरे उठलं की काढायला लागतंच, त्यापेक्षा थोडीशी झाडं वगैरे लावून त्याची जोपासना केली की आपला वेळ पण जातो, म्हणून बाहेरच्या साईडने अशी झाडं लावून वगैरे घेतली आहेत। तर आतली पण थोडीशी कटिंग वगैरे करायची होती झाडांची, तर तिथली पण जराशी करून घ्यायचं, नंतर करायचं असं ठरलेलं, पण सगळा प्लॅन चेंज झाला आणि परत आम्ही सगळी कामं दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंत करत राहिलो, सगळ्या झाडाची साफसफाई वगैरे केली। तर 15 दिवसातनं वगैरे अशी झाडाची साफसफाई वगैरे केली ना, झाडं छान दिसतात। आणि ते कमळाचं झाड आहे ना, तर 2 वर्ष झालं लावले, पण अजून काही फुल वगैरे लागलं नाही। आणि कडीपत्त्याचं झाड सुद्धा कट केलेलं आहे, थोडंसं कोवळा कडीपत्ता काढून घेतलेला आहे आणि बाकीचं आहे तर ते सगळं कट करून घेतलंय। आणि इथं दुपारच्या वेळी बघा पक्षी किती छान असं कुंडीमध्ये येऊन बसलेलं आणि एकदम चू 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 असं करत होता, इतकं छान वाटत होतं ना, आवाज खूप भारी वाटत होता। तर परवा तुम्हाला सांगितलं होतं बघा 2-3 रताळ्या आहेत आणि त्याचं काहीतरी करायचं आहे मला, तर म्हटलं आज सकाळी छानपैकी अशी खीर करून घेऊया। तर ही रताळी चांगली उकडून घेतलेली, मऊ असं शिजेपर्यंत उकडून घ्यायची, साल वगैरे सगळी काढून द्यायची। तुम्ही पण खीर केलीच असेल, पण मी आज माझ्या पद्धतीने कशी खीर बनवली ना, तर ते दाखवते थोडंसं। तर रताळी चांगली खिसून वगैरे घेतलेत आणि इथं तूप टाकलेले आणि तुपामध्ये जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ना, तर ते भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो काही आपण रताळ्याचा खीस आहे ना, तर तो सुद्धा टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दूध वगैरे घालायचं आहे आणि दुधाला चांगली उकळी आल्यानंतर किंवा याच्या अगोदर थोडंसं वेलची पूड आणि साखर आपल्या टेस्टनुसार घालायचे, तर एकदम छान होते खीर ही। आणि केशर थोडंसं घातलेलं ह्याच्यामध्ये मी, तर एकदम भारी झाली होती, अशी वाटतच नव्हती की ती रताळीची खीर आहे। तर सकाळी मस्तपैकी आम्ही अशी रताळीची खीर करून सगळ्यांनी एक वाटी सगळ्यांना एक वाटी आम्ही पहिला दिलेली, तर सगळ्यांना खूप छान वाटली। थंड झाल्यानंतर तर अगदी ॲपलचं ज्यूस वगैरे असतो ना, तर तशा प्रकारे लागते ही खीर। तर अशा प्रकारची एकदा खीर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।